हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. आपण आत्तापर्यंत पाहिलं की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत. आपल्याला रेशो काढायला सांगितलं जाऊ शकतो, आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायला सांगितले जाऊ शकतात. म्हणजे अगदी ए बी पॉईंट दिलेला आहे, त्यामधले एखाद्याचे आपल्याला काढायला सांगतील किंवा काय करतील, एक्स ए मधला काढायला सांगतील, वाय बी मधला काढायला सांगतील किंवा जे मधले पॉईंट्स आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायला सांगितले जाऊ शकतात. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला येतील. आता बघूया, आपण क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सोडवून पाहूया. म्हणजे आपल्याला किती व्यवस्थितप्रमाणे कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा हे लक्षात आलेलं आहे का हे आपण पाहूया. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A -1 7 and B 4 -3 in the ratio 2:3. रेशो दिलेला आहे, ए चे पॉईंट्स दिलेले आहेत, बी चे पॉईंट्स दिलेले आहेत. सांगितलेले आहे की पी हा त्यांच्या मधला पॉईंट्स आणि आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स काढायला सांगितलेले आहेत. सेक्शन करून दिलेले आहेत, रेशो सांगितलेला आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, सेक्शन फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. प्रथम आपण लिहून घेऊया. ए चे पॉईंट्स, बी चे पॉईंट, आपला रेशो काय आहे, m:n म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे आपण लिहून घेतलेलं आहे 2:3. लेट ए x1 y1 अँड बी x2 y2. म्हणजे x1 = -1, y1 = 7, x2 = 4, y2 = -3. Let the coordinates of P be x and y. Therefore, by the section formula, x = mx2 plus nx1 upon m plus n. आता m किती आहे, n किती आहे हे लक्षात आलेलं आहे. x1 काय आहे, x2 काय आहे, y1 काय आहे, y2 काय आहे. मग आता बघूया, आपल्याला x काढायचं आहे. म्हणजे आपल्याला x1 आणि y1शी मतलब आहे. आपल्याला कसं दिलेलं आहे, nनी आपण कोणाला मल्टिप्लाय करणार आहोत, nनी x1ला आणि mनी आपण x2ला करून बघूया. आपण लिहून घेतलेला आहे फॉर्म्युला 2 × 4 + 3 × -1 upon 2 + 3. 2 4 = 8, 3 1 = 3, -1 म्हणून -3. 8 - 3 = 5. 2 + 3 = 5. 5 / 5 = x = 1. म्हणजे xचा कोऑर्डिनेट काय आहे, 1 आहे. y बघूया, my2 + ny1 upon m plus n. 2 × -3 + 3 × 7 / 2 + 3. 2 3 = 6, -6 + 3 7 = 21. 21 मधून -6 झाले, आन्सर आहे 15. 2 + 3 = 5. 5 3 = 15. Therefore, y = 3. Therefore, coordinates of P is 1 and 3. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. In each of the following examples, find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A:b. आता सगळ्यात महत्त्वाचा हे काय आहे, m:9 किंवा m आणि n म्हटलेलं आहे का रेशोजना, नाही, A and B म्हटलेलं आहे. आता आपल्याला फॉर्म्युला लिहिताना A आणि Bचा उपयोग करूनच फॉर्म्युला लिहायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला काय करायला सांगितलं आहे, PQ हे पॉईंट्स दिलेले आहेत. ए हा त्याचा मधला पॉईंट आहे आणि त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स सांगितलेले आहेत शोधायला. एकूण मिळून 3 सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. सब एक्झाम्पल्स नाहीत, हे सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर आपल्याला हे तिन्ही सोडवून दाखवायचे आहेत. वेगवेगळी उत्तरं येतील कारण वेगवेगळे रेशोज दिलेले आहेत, वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. चला सुरुवात करूया. पहिल्याच्यामध्ये काय सांगितले, P -3 7 Q 1 -4 A:b आहे 2:1. मग आता आपण P आणि Qचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, x1 y1 x2 y2 पकडलेले आहेत, लिहून घेतलेलं आहे सगळं. आता पुढे लिहूया. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ A बी x and y. Therefore, by the section formula, x = ax2 + bx1 upon a plus b. आता a किती आहे आपला,
2 आहे, तर आपल्याला x2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 2 × 1. मग आपला आहे फॉर्म्युला बीला आपल्याला करायचं आहे x1 ने मल्टिप्लाय, म्हणजे काय आहे -3. 1 × -3 म्हणजे तसा आन्सर येईल 2 × 1 = 2 आणि -3 म्हणजे आन्सर येईल -1. 2 + 1 आहे म्हणजे 3 म्हणजे -1/3 म्हणजे आपले एक्सचे कोऑर्डिनेट काय आले आहेत -1/3. आता आपल्याला वायचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. ay2 + by1/a + b. 2 × -4 + 1 × 7/2 + 1. 2 4 = 8 पण -8 आणि 1 7 = 7. -8 + 7 = -1/2 + 1 = 3. So answer is -1/3. Therefore y is equal to -1/3. Therefore coordinates of A is -1/3, -1/3. दुसऱ्या सब क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत आपल्याला P आणि Qचे कोऑर्डिनेट्स. Pचे आहेत -2, -5 आणि Qचे आहेत 4 and 3 आणि आपल्याला रेशो दिलेला आहे A:B = 3:4. लिहून घेतलेलं आहे सगळं आपण. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ A, B, X and Y. Therefore by the section formula AX2 + BX1/A + B. 3 × 4 + 4 × -2/3 + 4. 3 + 4 म्हणजे 7 आन्सर आहे. 3 4 = 12. 4 × -2 = -8. 12 - 8 = 4 म्हणजे आपला आन्सर आहे 4/7 म्हणजे एक्सचा आपला कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट आहे आपला 4/7 मध्ये. y = ay2 + by1/a + b. 3 × 3 + 4 × -5/3 + 4. 3 3 = 9. 4 × -5 = -20. -20 मधून 9 गेले म्हणजे आन्सर आलं 11. मायनसची साईन आहे 20ची म्हणजे त्या आन्सरला सुद्धा मायनसची साईन म्हणजे आन्सर आलं आहे -11/7. वायचे कोऑर्डिनेट आपले आहेत -11/7. Therefore coordinate of A is 4/7 and -11/7. आपलं थर्ड क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे P 2 and 6, Q -4 and 1 आणि आपला रेशो दिलेला आहे A:B = 1:2. लिहून घेतलेलं आहे सगळं आपण x1 y1 आणि लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ A, B, X and Y. Therefore by the section formula x = AX2 + BX1/A + B. 1 × -4 + 2 × 2. 1 × -4 -4 2 2 = 4 means -4 + 4 = 0. Therefore x = 0. आता मग तुम्ही नाही पुढचं काही लिहिलं तरीही चालणार आहे म्हणजे अगदी =0/3 मग therefore x = डायरेक्ट आन्सर लिहा x = 0. y = ay2 + by1/a + b. 1 × 1 + 2 × 6/1 + 2. 1 1 = 1, 2 6 = 12. 12 + 1 = 13. 1 + 2 = 3 म्हणजे आपला आन्सर आहे 13/3. y = 13/3. Therefore the coordinates of A is 0 and 13/3. आता हे एवढे क्वेश्चन्स की आपल्याला येणार नाही. आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये किती येईल क्वेश्चन? एखादा क्वेश्चन येईल आणि मार्क असतील 2. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कदाचित 1 मार्कासाठी सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकेल. किचकट आहे किचकट नाही याचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे तुम्हाला 2 नाही काढायला येणार, 1च काढायला येईल आणि 1 मार्क दिला जाईल. ह्याच्यामध्ये कशा आपल्याला 2 दिलेत काढायला म्हणजे 2 मार्क, 1 दिला काढायला तर आपल्याला 1 मार्क. म्हणजे आपल्याला एचे सगळेचे सगळे कोऑर्डिनेट्स दिले आहेत, बीचे सगळेचे सगळे कोऑर्डिनेट्स दिले आहेत, रेशो दिलेला आहे आणि जो काही मधला पॉईंट आहे त्याचा एकाचा कुठला तरी कोऑर्डिनेट दिलेला आहे, एकाचा कोऑर्डिनेट काढायला सांगितला असू शकतो तर 1 मार्क. दोन्ही काढायला सांगितले तर 2 मार्क. रेशो काढायला सांगितला 2 मार्क. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. Find the ratio in which point T
minus 1 6 divides the line segments joining the points P minus 3 10 and Q 6 minus 8. म्हणजे आता काय दिलेलं आहे आपल्याला P आणि Q हे पॉईंट्स आहेत किंवा ही लाईन सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये T या नावाचा एक पॉईंट आहे आणि आता आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेला आहे त्यांच्यामधला रेशो काय आहे. आपल्याला टीचे कोऑर्डिनेट्स दिलेत, आपल्याला पीचे कोऑर्डिनेट्स दिलेत, आपल्याला क्यूचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला शोधायचा आहे रेशो, म्हणजेच ऑफकोर्सली आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाने प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं आहे. तर चला सुरुवात करूया लिहायला. आधी आपण पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊया. मग पीला x1 y1, क्यूला x2 y2. मग हे नंबर्स कोणकोणते आहेत ते लिहून घेऊया. आता लिहूया सेगमेंट पी क्यू डिवाइड्स बाय पॉईंट टी. द कोऑर्डिनेट्स ऑफ टी इज -1 and 6. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ टी x and y. Therefore x is equal to -1 and y is equal to 6. आता टीचे पण आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, मग त्याला आपण एक्स आणि वाय पकडलेलं आहे. आपल्याला काय शोधून काढायचं आहे, आपल्याला रेशो शोधून काढायचं आहे. मी इथे त्याला पकडलेलं आहे ए बी. द रेशो ऑफ डिवाइड्स पी अँड क्यू बी ए इज टू बी. देअरफॉर बाय द सेक्शन फॉर्म्युला x is equal to ax2 plus bx1 upon a plus b and y is equal to ay2 plus by1 upon a plus b. सायमल्टेनियसली आपण एकाच वेळेला दोन्ही भरले तरीसुद्धा चालतात, किंवा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की तुम्ही हॉरिझॉन्टलमध्ये सुद्धा सोडवू शकता, तुम्ही वर्टिकलमध्ये सुद्धा सोडवू शकता. काही प्रश्न मी तुम्हाला हॉरिझॉन्टलमध्ये सोडून दाखवलेत, आता हा प्रश्न मी तुम्हाला वर्टिकलमध्ये सोडून दाखवत आहे. ओके, आता बघूया आपण. मग x इज इक्वल टू काय आहे, -1 a इंटू 6. तर आपल्याला ए बी शोधून काढायचं आहे, रेश शोधून काढायचा आहे. a इंटू 6 प्लस b इंटू -3 अपॉन a प्लस b. मग -1 हा काय झाला 6a, हा प्लस b इंटू -3 आहे म्हणजे -3b लिहून घेतले इथे. 6a -3b अपॉन a प्लस b. आता काय होईल, हे मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय लिहू आपण, -1a प्लस बी इक्वल टू 6a -3b. आता हा -a, कारण -1 इंटू ए, 1 प्लस 1 मायनस, पुन्हा 1 प्लस 1 मायनस, म्हणजे इथं आन्सर काय आहे, -a - b इज इक्वल टू 6a -3b. आता मोठ्यातून छोट्याला वजा करूया. मी ते लिहून घेतलं -b प्लस 3b प्लस 6a प्लस a. आता इथे 1b आणि म्हणजे -1 आणि 3 आहे, म्हणजे 3 - 1 इज इक्वल टू 2b आणि 6 प्लस 1 आहे म्हणजे 7. 2b इज इक्वल टू 7a. 2/7 इज इक्वल टू a अपॉन b. हा प्रश्न आपण कसा सोडवलेला आहे याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे, ते एकदा बघून घ्या तुम्ही. म्हणजे मग आपला रेशो काय झाला, इज 2:7. आता हाच प्रश्न तुम्ही सायमल्टेनियसली जर सोडवला तर वायद्वारे तुम्ही सोडवू शकाल, किंवा तुम्ही ह्याच्यापैकी एक जर सोडवा तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत. गरज नाही आहे दोन्ही सोडवायची, किंवा तुम्हाला हवं असेल व तुम्ही दोन्हीही सोडवू शकता. आन्सर तुमचं करेक्टच येणार आहे. बघूया आपण. y इज इक्वल टू 6 आहे, a इंटू -8 प्लस b इंटू 10 म्हणजे -8a प्लस 10b. हा a प्लस बीला आपण मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे आन्सर आलं 6a प्लस 6b इज इक्वल टू -8a प्लस 10b. 6a प्लस 8a इज इक्वल टू 10b मायनस 6b. 14 आन्सर आलं, ह्याचं 4 आन्सर आलं. आता 14/4 म्हणजेच काय झालं आहे 7/2 आणि हा BA म्हणजेच आपला जो रेशो आहे तो काय आलेला आहे 2/7 किंवा 2:7. द रेशो इज 2:7.